15-20 वर्षात 60-70 लाख रुपये कमवले. जर तुम्ही घर घेतलं नसतं तर तुम्ही एवढे पैसे कमवू शकला नसते. 9 लाख रुपये द्या आणि 70 लाख रुपये घ्या. अशी स्कीम आहे का कुठं? 25-30 वर्षात तुम्ही घर तर घ्याल. पण लाईफ ज्यावेळेस एन्जॉय करायचं त्यावेळेस लाईफ एन्जॉय करता येणार नाही. केवळ 20 लाख रुपयेमध्ये 510 कार्पेट असलेला फ्लॅट घेता येत होता मला. आज जर तुम्ही घर घेताय तर तुमच्या फॅमिलीला असं नको वाटायला, बर्डन नको यायला की यार घर नसतं घेतलं बरं झालं. तुम्ही तुमच्याच पैशामध्ये डाऊन पेमेंट करून बाकीची जी अमाऊंट आहे ती लोन करून कसं घेऊ शकता. लोन करून कितीला गेला हे तुम्हाला मी सांगत नाही, डायरेक्ट दाखवतो. टाइम ड्युटी किती लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन चार्जेस किती लागणार. तर नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण 3 पॉईंट कव्हर करणार आहे, जे की टोटल फ्लॅटची किंमत किती आणि त्यामध्ये लागणारे चार्जेस किती आहेत, लोनची प्रोसेस काय असणार आहे, लोनची प्रोसेसमध्ये तुम्हाला किती एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहे, टोटल किती रुपयाला फ्लॅट पडू शकतो, आणि तिसरा जो पॉईंट आहे तो फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं. म्हणजेच तुमच्याकडे आता 4 लाख रुपये आहेत तर तुम्ही किती लाख रुपयाच्या फ्लॅटसाठी ॲप्लिकेशन करू शकता, जेणेकरून तुम्हाला कोणत्या रिलेटिव्सकडून पैसे घ्यायची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्याच पैशामध्ये डाऊन पेमेंट करून बाकीची जी अमाऊंट आहे ती लोन करून कसं घेऊ शकता. तर 10 लाख रुपये आहे तर तुम्ही किती लाखाच्या फ्लॅटसाठी ॲप्लिकेशन करू शकता आणि तुम्हाला किती लाख रुपये लोन करून तुमचा फ्लॅट किती रुपयामध्ये पडू शकतो, तीच डिटेल मी तुम्हाला आज देणार आहे. तर आपण पहिल्या पॉईंटनुसार व्हिडिओला सुरुवात करूया. फ्लॅटची किंमत किती आणि त्यावरती लागणारे टॅक्सेस किती असतात. फ्लॅटची किंमत जी आता आपण सांगितल्याप्रमाणे थंबनेलप्रमाणे आपण आपल्या फ्लॅटबद्दल बोलणार आहे. फ्लॅटची किंमत जी आहे ती 19,22,000 रुपये होती. तर त्यामध्ये मला स्टॅम्प ड्युटी किती लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन चार्जेस किती लागणार आहे. आता रजिस्ट्रेशन चार्जेस आणि स्टॅम्प ड्युटी जी आहे ती फिक्स असते. तुमचा 20 लाखाचा फ्लॅट असेल 7% स्टॅम्प ड्युटी, 1% रजिस्ट्रेशन चार्जेस, अशी अमाऊंट लागते. तर आपल्याला आता 19,22,000चा फ्लॅट आहे तर त्याच्यावरती 7% आपली स्टॅम्प ड्युटी लागली. तर ती स्टॅम्प ड्युटी मी तुम्हाला इथं ऑलरेडी मेन्शन करून दिलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या फ्लॅटची चेक करायची असेल, तुम्ही 25 लाखाच्या फ्लॅटला अप्लाय करता, तर स्टॅम्प ड्युटी किती लागणार आहे, तुमच्याकडं डाऊन पेमेंट किती लागणार आहे तुम्हाला हे तर बघायचंच आहे. पण डाऊन पेमेंटमध्ये हे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस आहे हे पण तुम्हाला कॅश द्यावे लागते. तर तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करू शकता. 25 लाखाच्या फ्लॅटला जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर कसं काढणार तुम्ही, तर काय करायचं, प्लस करा 19,22,000 आपल्या फ्लॅटची किंमत आहे, त्याचं आपण 7% काढू, डिवायडेड बाय 100 × 7, 1,34,540. सेम असंच ह्याचं पण काढा. रजिस्ट्रेशन चार्जेस 1% येते, ते 19,220 चेक करायचं असेल तर डिवायडेड बाय 100 × 1%, 19,220 आले. टोटल आपल्या फ्लॅटची जी किंमत जाते ती 20,75,760. आता इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी जर ह्या फ्लॅटवरती लोन नाही केलं, माझ्याकडे जर कॅश असेल तर मी 20,75,760 रुपयेमध्ये फ्लॅट घेऊ शकतो. केवळ 20 लाख रुपयेमध्ये 510 कार्पेट असलेला फ्लॅट घेता येत होता मला. पण एका सर्वसामान्य माणसाकडं 20,75,000 रुपये कॅश नसते, हे तुम्हाला पण माहिती आहे. एवढे पैसे आपण ठेवू शकत नाही. तर आपल्याकडे एकच ऑप्शन असतो, ते म्हणजे लोन करून. आता लोन करायला तुम्हाला किती 1,000 रुपये पगार पाहिजे, किती सॅलरी पाहिजे, ती पण महत्त्वाचं आहे ना. तुम्हाला किती सॅलरी पाहिजे, तुम्हाला सॅलरी जर कमी असेल तर तुम्हाला बँक लोन देणार का, नाही देणार. बँकेचं कॅल्क्युलेशन कसं असतं की बँक काय विचार करते, तुम्हाला मंथली ॲव्हरेज किती खर्च येईल. समजा तुम्हाला 30,000 पगार आहे तर ॲव्हरेज 10,000 रुपये खर्च येणार तुम्हाला. जर तुम्ही स्वतःचा फ्लॅट घेतला तर तुम्हाला रेंट द्यायची गरज नाही, रेंट सोडून किराणा मला ते 10,000 खर्च, 15,000 ते 20,000 पर्यंत EMI बसवू शकते बँक तुमच्या 30,000 पगारावरती. जास्तीत जास्त 20, 15 ते 17-18 मध्येच असतं ॲक्च्युली, पण जास्तीत जास्त 20 कन्सिडर करा. तर मग बँक काय करणार, तुम्हाला एक 20 ते 25 लाखापर्यंत 20 लाखापर्यंत लोन मिळणार. 30,000 पगार असेल तर 20 ते 22 लाखापर्यंत एक स्टँडर्ड बँक तुम्हाला लोन देऊ शकते. स्टँडर्ड म्हणतोय बरं का. ज्या छोट्या मोठ्या बँक आहेत त्या तुम्हाला 30 लाख पण देतील. 30,000 पगारावरती 30 लाख द्यायला बसले. बँक काय करते, व्याजानं लावते. त्यामुळे बँकेला काहीच फरक पडत नाही, बँक तुमच्याकडे पैसे द्यायला बसले. पण तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे ना. मला स्वतःला पण एक वेळ असे नको यायला की घर नसतं घेतलं तर बरं झालं असतं. आज माझा पगार काहीच उरत नाही, माझ्या लाईफमध्ये काहीच एन्जॉय होत नाही. माझा तुमची 25-30 वर्षात तुम्ही घर तर घ्याल, पण लाईफ ज्यावेळेस एन्जॉय करायचं त्यावेळेस लाईफ एन्जॉय करता येणार नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला किती पगार असल्यानंतर किती लाखाचं घर घेऊ शकता तुम्ही. असं नाही की तुम्हाला 30,000 पगार आहे तुम्ही 50 लाखाचं घर घ्यायला पाहिजे, पण छोट्या किमतीचं घर घ्या ना. कशाला 50 लाखाचं घर घ्यायला गरज आहे. 20 लाखाचं घर घ्या, 22 लाखाचं घर घ्या, 25 लाखाचं घर घ्या. जेवढं तुम्ही इकडं रेंट पे करताय तेवढंच इकडं EMI पे करा. आता मी ज्यावेळेस रेंटवरती राहतो त्यावेळेस मला 12,000 रेंट होता, आता मी 16,000 रुपये घराचं EMI पे करतो. तर मग माझं बेनिफिट आहे ना, 4,000 मी एक्स्ट्रा देते, पण 10 वर्षानं 15 वर्षानं जाऊन पुढं मी माझ्या स्वतःच्या 50 ते 60-70 लाखाच्या घराचा मालक होणार आहे. तुम्ही पण असंच डोकं लावा आणि मी माझी लाईफ पण एन्जॉय करतोय. कारण मला काय 12,000 रेंट देतो, 4,000 एक्स्ट्रा टाकलं तर माझं 15-16,000 EMI जातोय, माझा पगार बाकीचा उरतोय मला एन्जॉय करायला.
मग तुम्ही पण असं प्लॅनिंग करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला हे डिटेल सांगणार आहे. तुम्हाला किती पगार असेल तर किती रुपयाचा फ्लॅट तुम्ही घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये ह्या केसमध्ये काय केलं, फ्लॅटची प्राईस होती, मला टोटल फ्लॅट पडत होतं सांगितल्याप्रमाणे 20,75,760 पण मी काय केलं, पार्किंग पण घेतलं. कारण पार्किंग अवेलेबल होतं. आता ह्या पार्किंगचा एक किस्सा आहे. आता म्हाडाच्या लोकांसाठी सांगतोय मी. पार्किंगच्या किस्स्यामध्ये असं असतं, जर तुम्ही बिल्डर बऱ्याच ठिकाणी फोर्स करतात की पार्किंग तुम्हाला घ्यावंच लागेल, पर फ्लॅट पार्किंग कंपल्सरी आहे. कंपल्सन वगैरे नाही, म्हाडानं सांगितलेलं आहे. म्हाडा ऑलरेडी तुम्हाला फ्लॅटसोबत एक 2 व्हीलरचं पार्किंग आणि 2 फ्लॅटमध्ये एक 4 व्हीलरचं पार्किंग असं ॲलोकेशन देतं. सो तुम्हाला प्रायव्हेट पार्किंग घ्यायची गरज नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल, बिल्डरकडे अवेलेबल असेल, तुमच्याकडे पैसे असतील, तुमच्याकडे कार असेल तरी तुम्ही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. आता राहिला विषय डेव्हलपमेंट चार्जेसचा. डेव्हलपमेंटच्या चार्जेसच्या विषयावरती आपण व्हिडिओच्या शेवटी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देऊ. सो फ्लॅट कॅश प्राईस, जर मी पार्किंगकडून जर फ्लॅट घेतला असता तर मला 23,50,760 पडला असता. लोन केलं आणि लोन करून कितीला गेला हे तुम्हाला मी सांगत नाही, डायरेक्ट दाखवतो. तुम्ही बघू शकताय 37,80,200 रुपयाला लोन करून फ्लॅट गेला. मग आता इथं माझं किती पैसे एक्स्ट्रा गेले, 23,50,760 आणि हे इथं बघू शकता तुम्ही एक्स्ट्रा. आता मला कॅश घेतला असता तर मला पडला असता फ्लॅट कितीला, 23,50,760ला. ते जर मी लोन केल्यामुळं मला केलं 14,29,440 रुपये माझे एक्स्ट्रा गेले. जाऊ द्या ना, माझा इंटरेस्ट एक्स्ट्रा गेलाय, काय प्रॉब्लेम नाही. पण माझं ॲक्च्युअल अमाऊंट किती एक्स्ट्रा गेले, मी जर आता रेंटवरती राहतो त्यावेळेस माझे किती जात होते, 12,000 रुपये जात होते. मग आता 12,000 रुपये माझे 16 वर्षासाठी किती EMI गेला असता, प्लस 12,000 इंटू 192 EMI आहेत मला आता कितीचे, 16,500चे. आणि मला रेंट किती होता, 12,000 होता. पण आता 12,000मध्ये पण कसं असते, वर्ष रेंट तुम्हाला माहिती आहे, वर्षानुवर्ष 12,500 होणार, 13,000 होणार, 13,500 होणार, 14,000 होणार, 15,000 होणार. 16 वर्ष होईस्तोपर्यंत मला रेंट किती होणार, त्याच फ्लॅटला कमीत कमी 20,000 ते 25,000 रुपये रेंट जाणार 16 वर्षानंतर. पण EMI तसं आहे का, EMI तुमचा तेवढा लांब जातच नाही. EMI तुमचा 16व्या वर्षी पण तुम्हाला 16,500 राहणार आहे, पण तुमचं तिथं सेव्हिंग होणार आहे. तरी पण ॲव्हरेज आपण आता मला 12,000 होतं तर 15,000 रुपये रेंट पकडू आपण, प्लस 15,000 इंटू 192 माझे EMI भरले मी, तर मला टोटल 28,80,000 माझा रेंट गेला. आणि मग माझ्या हातात काय राहिलं असतं 16 वर्षानंतर, 0. कारण रेंट गेला, मी राहिलो, विषय संपला. तिथं फायदा कोणाचा झाला, मालकाचा झाला. इथं माझं काय झालं, 37,80,000 गेले, पण माझ्या हातात किती राहिले, 70 लाख रुपये. 60 ते 70 लाखाला मी 16 वर्षानंतर फ्लॅट विकू शकतो ना. मग माझ्याकडे 70 लाख रुपये राहिले. माझे एक्स्ट्रा किती गेले, इथं एक्स्ट्रा जर बघितलं तर तुम्ही आपले, आणि त्याच्या पुढचं किती, 9 लाख रुपये एक्स्ट्रा गेले. 9 लाख रुपये द्या आणि 70 लाख रुपये घ्या, अशी स्कीम आहे का कुठं? आणि वरनं तुम्ही 15-20 वर्षात 60-70 लाख रुपये कमवले. जर तुम्ही घर घेतलं नसतं तर तुम्ही एवढे पैसे कमवू शकला नसता ना. त्यासाठीच मी म्हणतोय, घ्या, घर घ्या, फक्त तुमच्या पगारानुसार, तुमच्या वयानुसार तुम्ही घराची किंमत बघून घ्या. आता आपण लोन समजून घेऊया. आता मी बँक लोन जे आहे ते SBI बँकेतून केले, त्यामुळे मला 90% डाऊन पेमेंट करावं लागलं. तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या बँकेतून केला तर तुम्हाला 4-5% डाऊन पेमेंट करून पण फ्लॅट भेटतो. बऱ्याच बँक अशा आहेत की 4% डाऊन पेमेंट करा, 96% लोन करा आणि स्वतःच्या घराचा मालक होऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्यांचा ROI आहे तो जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू SBI अँड HDFC. सो कोणत्याही बँकेचं मी तुम्हाला इथं पेड प्रमोशन करत नाही, फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून देतोय की बाकीच्या बँकेचा ROI जिथे जास्त असेल तिथं तुम्हाला लोन अमाऊंट पण जास्त मिळणार आहे, आणि जिथं ROI कमी असणार आहे तिथं लोन अमाऊंट कमी मिळणार आहे. कारण ते स्टँडर्ड असते, त्या स्टँडर्ड रूल असते. त्यामुळे मग तुम्ही ठरवा. तुमच्याकडे जर कमी पैसे असतील तर मग तुम्ही दुसऱ्या बँकेत पण घेऊ शकता. आता आपल्याला कमी पण पैशामध्ये पाहिजे तर मग थोडं पैसे जास्त जाणार आहेत, आपले ROI जास्त जाणार आहे. कुठेतरी तुम्ही समजून घेऊन करू शकता. आता समजा तुमच्याकडे आत्ता कमी पैसे पण पुढे जाऊन येतील तर तुम्ही आत्ता एका बँकेतून लोन घेऊ शकता आणि पुढे जाऊन तुम्ही एका चांगल्या बँकेमध्ये जिथं ROI कमी आहे त्या बँकेमध्ये तुमचं लोन ट्रान्सफर करू शकता. त्याबद्दल तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही. तर आपण 90% लोन अमाऊंट केले, 10% डाऊन पेमेंट केले. आपण जे लोन केले ते SBI बँकेतून केले. टेन्युअर जे ठेवले ते 16 वर्षाचं टेन्युअर ठेवले आणि आत्ता आपल्याला जो EMI येतोय तो 16,500 येतोय. आता ही टोटल दोन्ही अमाऊंट जर केली तर तुम्हाला इथं दिसेल किती येते, ते 17,29,000 प्लस
1,92,000 झाले. 19,22,000 रुपये आपल्या फ्लॅटची टोटल किंमत होती. इथं दिलेली मी ऑलरेडी 19,22,000 रुपये. तर त्याचप्रमाणे 19,22,000 किंमत होती. त्याच्यानुसार आपण 90% लोन केलं आणि 10% डाऊन पेमेंट केलं. 16 वर्षाचं टेन्युअर, पर मंथ 16,500 EMI आला आपल्याला. तर 16 वर्षासाठी टोटल जर तुम्ही बघितलं 16 वर्ष इंटू एका वर्षात 12 महिने 192 EMI आले. 192 EMI म्हणले तर तुमची टोटल अमाऊंट 31,68,000 रुपये आले. कसे आले? काढून बघा कसे आले ते. EMI 16,500 इंटू 192 टोटल 31,68,000 रुपये आले तुमचे. ROI आत्ता आपल्याला 7.20% आहे. त्यावेळेस आपल्याला होता 8.20%, पण आता आपल्याला 7.20% आहे. त्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, कमी झाला आहे. त्यामुळे आपल्या अजून EMI जे टोटल EMI आहेत त्याच्यातून EMI रिड्यूस झालेले आहेत. आणि जर इथं टोटल फ्लॅटची प्राईस दिसते तुम्हाला, ही काय आहे 37,80,200. मग इथं तर तुम्ही 31,68,000 म्हणताय आणि इथं 37,80,000 कसे झाले? कारण आपण इकडं पार्किंगची अमाऊंट ह्याच्यामध्ये ॲड केलेली नव्हती, ती अमाऊंट ॲड केली त्यावेळेस झाली. तुम्हाला बघायचं असेल तर आपण कॅल्क्युलेशन करून दाखवतो. इथं जावा, तुमचे टोटल फ्लॅटचे अमाऊंट ॲड करा, तुमचे बँकिंगचे चार्जेस ॲड करा, पर्सनल इन्शुरन्स ॲड करा, प्रॉपर्टी इन्शुरन्स ॲड करा, परत आपले डाऊन पेमेंट आपण केले ते ॲड करायला लागेल आणि परत जे आहे ते आपलं पार्किंग ॲड करावं लागेल. टोटल झाले 37,80,200 ही आहे आपली टोटल अमाऊंट. आता ह्या केसमध्ये आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी डिटेल झाली तुमची लोनची डिटेल झाली, लोन एवढं झालेलं आहे तुम्हाला. पण आता बँक चार्जेस ही मॉर्गेज लिहिली ही काय आहे नक्की? 25,000 काय विषय? 25,000 असा विषय आहे, तुम्ही ज्यावेळेस बँकेत जाईल कोणत्याही लोन करण्यासाठी त्यावेळेस बँक तुम्हाला सांगते की आमच्याकडे बँक लोन करण्यासाठी जी प्रोसेसिंग फी आहे, मॉर्गेज चार्जेस आहे, प्रॉपर्टी सर्चिंग चार्जेस आहे, ती सर्व डिटेल जी आहे ती 20,000 ते 25,000 पर्यंत खर्च येणार आहे. हे जी डिटेल आहे किंवा हा जो डाटा आहे तो चेंज होणार आहे तुमच्या बाबतीत, कारण तुमच्या फ्लॅटची किंमत वेगळी आहे, माझ्या फ्लॅटची किंमत वेगळी आहे. मी ही डिटेल देतोय ती फक्त एक इन्फॉर्मेशन पर्पजसाठी देतोय. तुम्ही ह्या डिटेलनुसार आयडिया लावू शकता. तुमचा फ्लॅट जर अराउंड 20 लाखापर्यंत असेल तर किती लाख रुपये तुम्हाला लागतील, आपल्याकडे किती लाख रुपये आहेत आणि किती लाख रुपये खर्च होईल. आता पर्सनल इन्शुरन्स आहे, हा पण ऑप्शनल आहे. तुम्ही घेऊ पण शकता, नाही पण शकता, डिनाय करू शकता. तुम्ही कॅन्सल केला तर हे कंपल्सरी नाही. पण प्रॉपर्टी इन्शुरन्स आहे तो कंपल्सरी आहे, तो तुम्हाला घ्यावाच लागतो. आणि ह्यामध्ये काय काय कव्हर असतं प्रॉपर्टी इन्शुरन्समध्ये? प्रॉपर्टी कव्हर असते. पर्सनल तुम्ही घेतलं नाही, पर्सनल कव्हर नाही होणार, प्रॉपर्टी कव्हर होणार. प्रॉपर्टीमध्ये काय, जर डॅमेज झालं, भूकंप आला, डॅमेज म्हणजेच भूकंप आला, तुमची बिल्डिंग आहे ती ढासळली, तर तुम्हाला जी बँक आहे ती तुम्हाला बिल्डिंग बांधून देते किंवा तुमचे जे पैसे आहेत ते पैसे देते, जी फ्लॅटची व्हॅल्यू असेल ती देणार पाहिजे. हे पण डिपेंड असतं कोणत्या पार्टीकडून तुम्ही इन्शुरन्स घेतला, त्या पार्टी ऑलरेडी तुम्हाला इन्फॉर्मेशन इन्शुरन्स देताना देतेच. तरी पण तिथं गाईडलाईन्स रूल वगैरे लिहिलेले असतात, ते रूल व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही, कारण तुम्हाला क्लेम कसा करायचा हे पण माहीत पाहिजे ना. जर समजा इन केस तुम्ही इन्शुरन्स घेताय, आज 20,000-40,000 रुपये घालवताय, तर तुम्हाला ते पण माहीत पाहिजे की तुम्हाला किती मिळणार आहेत आणि कसे मिळवायचे. त्यामुळं इन्शुरन्स घेताना व्यवस्थित बघून घ्या, वाचून घ्या. पर्सनल इन्शुरन्स पण सेम आहे. जर तुमचं एज जास्त असेल तर तुम्हाला इन्शुरन्स आहे तो जास्त येणार आहे प्रीमियम. तुमचं एज कमी असेल तर प्रीमियम पण कमी येईल आणि अमाऊंट पण कमी असणार आहे. प्रॉपर्टी इन्शुरन्समध्ये पण सेम तसं असणार आहे. तुमची फ्लॅटची किंमत जर जास्त असेल तर प्रॉपर्टी इन्शुरन्सची अमाऊंट ही जास्त असणार आहे. फ्लॅटची किंमत कमी असेल तर प्रॉपर्टी इन्शुरन्सची अमाऊंट ही कमी असणार आहे. डेव्हलपमेंट चार्जेसबद्दल जर म्हटलं तर बिल्डर जे आहेत तो डेव्हलपमेंट ॲम्युनिटीज या गोष्टींच्या नावाखाली पैसे घेण्याचा प्रयत्न करतात, पण ते ॲज पर म्हाडा गाईडलाईन्स अलाउड नाही आहे. सो तुम्ही त्याची कंप्लेंट म्हाडाच्या ऑफिसला जाऊन करू शकता आणि तुम्हाला ते चार्जेस द्यायची गरज नाही आहे. त्याबद्दल तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला व्यवस्थित एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून देईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.